नमस्कार. मी माधव तुकाराम लांडगे. मी माझ्या शेतामध्ये 70 आरमध्ये मोहगुणी लागवड शासन योजनेअंतर्गत केलेलं आहे. त्यामध्ये सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडून मंजुरी पण मिळाली होती म्हणून लागवड केली. आणि हे तुम्हाला लागवड केलेली तारीख आहे 19 नोव्हेंबर 2023. तर त्याचं जे काही अनुदान आहे त्या अनुदानाच्या संदर्भात अजून थोडेच पैसे पडलेत, पण आता सध्या जर चौकशी करायला गेलं तर बजेटच नाही हे सारखं वारंवार बोललं जातं आहे. आणि आम्ही तर मी तर स्वतः का अशी लागवड केली आहे. बघा हे स्वतः सगळे पदरचं घालून आणून झाडं लावलेली आहेत. आता झाडाची स्थिती अशी आहे सध्या. हे बघा, झाडं उत्तम प्रकारे सांभाळलो आहे. याचा मागचा एकच उद्देश आहे की बाबा अनुदान मिळेल किंवा न मिळेल ही गोष्ट निराळे. आणि मी काही तेवढा मोठा नाही, माझंही हातावरचं पोट आहे. पण इच्छा होते की बाबा महाराष्ट्र शासनाच्या योजनेच्या अंतर्गत मोहगुणी लागवडीसाठी शासन अनुदान देतं आहे असं सांगितल्यावर सगळं हे केल्यावर मी केलो आहे. आणि मध्ये पुन्हा हे आंतरपीक पण घेतलं आहे, ह्याचं शेवगा लावला आहे. तर एक विनंती आहे की बाबा जे बी कोणी महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन जे काही शासन असेल त्या शासनाच्या योजनेच्या अंतर्गत शेतामध्ये जर अशी काही योजना राबवायची म्हटलं तर फार जिकरीचं काम झालं आहे. माझं तरी जिकरीचं काम होऊन गेले. आता मला सांगायला बी यांना आणि देणं तर इतकं मोठं झाले लोकांचं अंगावर. ह्याला लागवडीला पालनपोषण करायला सगळं अवघड होऊन गेले. आणि विचारावं कोणाला हेच काही कळना गेले. तिथं जाऊन जर विचारलं तर त्यांनी म्हणतात बाबा बजेटच नाही, शासनाकडे बजेट नाही, बजेट आल्यावर पैसे पडतात. आत्तापर्यंत फक्त 50-60 हजार रुपये पडल्यात. 60 हजार नाही, 50च्याच जवळपास. मी तेवढं काही त्याचं लक्ष ठेवाय नाही. पण अशी स्थिती आहे सध्या झाडाची. झाडं उत्तम सांभाळलं आहे. आणि आता शेवटी ह्या झाडालाच आशीर्वाद मागावा लागत ते का काय, अशी अवस्था सध्या झाली आहे. आणि विनंती आहे, हा जर व्हिडिओ माझा बघा शासनापर्यंत पोहोचवता आला तर, आणि शासनाने एक विनंती आहे की बाबा तुम्ही येऊन माझे झाडं बघा आणि माझं जे काही अनुदान आहे ते अनुदान मला योग्यरीतीनं मिळावं ही विनंती आहे. का तर आजचा शेतकरी हा आशेवर जीवन जगतो आहे. त्याच्यापैकीच मी एक सुद्धा आहे. छोटासा आहे, पायथ्यानं साधून खाणारा माणूस आहे, चांभार जातीचा आहे. आणि हे सगळं झाडं लावलेले आहेत. विनंती आहे सगळ्यांना, एवढं मला अनुदान मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनानं सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत बजेटच नाही हे प्रश्न विचारलं जाते. नेमकं विचारावं कोणाला हेच काही कळना गेले. तर बघा, जमलं तर काही तुम्हाला आवडलं तर लाईक करा, नाहीतर सोडून द्या. नमस्कार.